सोलर प्लांटमधील केबल चोरीचा पर्दाफाश, दोघांना अटक, 7,88,000चा मुद्देमाल जप्त, 2 गुन्हे उघडकीस. यवतमाळ जिल्ह्यातील सोलर प्लांटमधून सोलर केबल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपींकडून तब्बल 7,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे सोलर केबल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई 3 ऑगस्ट रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अहमद शेख सादिक वय 36 राहणार शहानगर आणि शेख कादर उर्फ कलीम शेख छोटू वय 29 राहणार अमराईपुरा यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी भंगार व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांनी तुपटाकळी येथील सोलर प्लांटमधून सोलर केबल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या केबलमधील तांबे विकून आरोपींना सुमारे 25,000 रुपये मिळाले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 2,000 मीटर सोलर केबल, वायर कटर, फावडा तसेच MH02L8132 या क्रमांकाची डस्टर कार असा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 7,88,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे सोलर प्लांटमधील केबल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. परिसरातील सोलर प्लांटमधील चोरीच्या घटनांचा तपासही पुढे सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे शेखर दिनकर कावळे, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, सचिन मलवे आणि किशोर डोईफोडे यांच्या पथकाने केली आहे. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.